स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रँच अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट यामधील चॅप्टर 4 ब्रँच अकाउंट याची पूर्ण थेरी मराठीमध्ये पाहिलेली आहे. तर याचा फॉर्मॅटसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. या चॅनेलवरती तुम्हाला BComचे पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रँच अकाउंट यामधील 2 सिस्टम आपल्याला अभ्यासायला आहेत. तर त्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. तर कोणत्या? पहिली आहे डेटा सिस्टीम आणि दुसरी आहे स्टॉक अँड डेटा सिस्टीम. तर अगोदर आपण डेटा सिस्टीम याचे प्रॉब्लेम पाहूयात. तर पहा, पहिला प्रॉब्लेम आहे डेटा सिस्टीमवरती. तर बघा, मी प्रॉब्लेम अगोदर वाचून दाखवते, त्यानंतर याचं आन्सर कसं लिहायचं तर ते नंतर सांगते. तर बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर द ब्रँच अकाउंट इन द हेड ऑफिस बुक्स शोविंग द नेट प्रॉफिट ऑर द ब्रांच. तर बघा, ओपनिंग स्टॉक ॲट ब्रँच 5,000, गुड्स सेंड टू ब्रँच 40,000, गुड्स रिटर्न बाय ब्रांच 2,000, सेल्स प्रोसीड रिसिव्ड फ्रॉम ब्रँच 50,000, चेक सेंड टू ब्रांच, सॅलरीज आहे 2,400, वेजेस 600, रेंट 1,000, क्लोजिंग स्टॉक ॲट ब्रँच 7,000. तर बघा, हे प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, गुड सेंड टू ब्रांच दिलेला आहे. तर बघा, इन द बुक्स ऑफ, आन्सरमध्ये इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस पुणे ब्रँच अकाउंट. तर ही कोणती ब्रँच आहे तर पुणे ही ब्रँच आहे. तर बघा, याचा फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर अमाऊंट. तर तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे आपण ओपनिंग स्टॉक कुठे घेत असतो तर कुठल्याही अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. त्यामुळे बघा, ओपनिंग स्टॉक ॲट ब्रँच 5,000 हे इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर गुड सेंड टू ब्रांच, आपण गुड सेंड केलेले आहेत ब्रँचला, तर ते कुठे येणार तर डेबिट साईडलाच लिहायचं आहे. गुड सेंड टू ब्रांच 40,000. त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच, ब्रँचला आपण रिटर्न केलेले आहेत. तर पहा, रिटर्न केलेले म्हणजे काय तर ते आपल्याला वापस मिळाले. तर कुठे लिहित असतो आपण क्रेडिट साईडला. तर पहा, बाय गुड्स रिटर्न 2,000 क्रेडिट साईडला आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर सेल्स प्रोसीड रिसिव्ड फ्रॉम ब्रँच. तर सेल्स तुम्हाला माहिती आहे आपण कुठे लिहित असतो तर क्रेडिट साईडला. इथे बघा, बाय बँक अकाउंट कॅश रिसिव्ड सेल्स 50,000 हे आपण क्रेडिट साईडला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर चेक सेंड टू ब्रँच, चेकने दिलेले आहे सॅलरी, वेजेस, रेंट. तर हे कुठे जातं तर डेबिट साईडला. तर हे काय आहेत तर एक्सपेन्सेस आहेत. टू बँक अकाउंट कंसामध्ये एक्सपेन्सेस. तर काय काय दिलेलं आहे बघा, सॅलरी दिलेली आहे 2,400, वेजेस आहेत 600, रेंट आहे 1,000. तर हे तुम्ही इनर कॉलमला लिहून तुम्ही याची टोटल आउटरला सुद्धा एक्सपेन्सेसच्या पुढे लिहू शकतात किंवा अशा पद्धतीने ॲज इट इज याची अमाऊंट आउटर कॉलमला घ्यायची आहे. त्यानंतर बघा, क्लोजिंग स्टॉक ॲट ब्रँच 7,000. तर क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो तर बघा, आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेत असतो. तर इथे कुठं घ्यायचं आपण क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे तर 7,000. तर बघा, बाकी इन्फॉर्मेशन आपल्याला काहीच दिलेली नाही, फक्त आपल्याला नेट प्रॉफिट काढायचा आहे. तर हे बघा, हा क्वेश्चन आहे, या पद्धतीनं आन्सर सोडवायचा आहे. अगदी सोपा प्रॉब्लेम घेतलेला आहे मी. यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये याहून थोडासा हार्ड प्रॉब्लेम घेणार आहे. तोही सोपाच असेल, परंतु याच्यापेक्षा थोडी जास्त इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली असेल. तर बघा, आपले पूर्ण आयटम्सची नोंदणी करून झालेली आहे. तर आता काय करायचं तर डेबिट साईट आणि क्रेडिट साईट याची टोटल करा. बघा, 50,000 प्लस 2,000 प्लस 7,000
तर किती झाले बघा, 7,000 प्लस 2,000 9,000, 9,000 प्लस 50,000 59,000. तर पहा डेबिटची टोटल करा, कोणती मोठी येईल बघा. 5,000 प्लस 40,000, 2,400, 600 आणि 1,000 याची टोटल करा. आणि ज्या साईडची टोटल मोठी आहे तर बघा इथे 50,000, 2,000 प्लस 7,000 याची टोटल 59,000 हीच मोठी येते. तर ही टोटल दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टू नेट प्रॉफिट बघा, हे जे अमाऊंट आहेत ओपनिंग स्टॉक, गुड सेंट, सॅलरी, वेजेस, रेंट इथंपर्यंतच्या ज्या अमाऊंट आहेत याची टोटल करून 59,000तून लेस करा. तुम्हाला नेट प्रॉफिट भेटेल 10,000. कॅल्क्युलेट करून बघा. काही जर चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, काही समजलं नसेल तरी कमेंट करा. टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही जॉईन करा. त्यावरती तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स भेटून जातील. तर बघा किती भेटलेला आहे आपल्याला नेट प्रॉफिट. तर 10,000 रुपये हा नेट प्रॉफिट आपल्याला भेटलेला आहे. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर अशा पद्धतीने हे ब्रांच अकाउंट यामधील डेटा सिस्टीमचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर थोडासा मोठा असेल तर तो प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. यात काही समजलं नसेल तर कमेंट करा. कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटमधील कुठलाही प्रॉब्लेम समजला नसेल तर कमेंट करा. आपण जवळपास पहा आपला सिलेबस. पहिला प्रकरण गव्हर्नमेंट अकाउंट, हॉटेल बिझनेस अकाउंट, अंडररायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर, ब्रँच अकाउंट आणि ॲग्रिकल्चर अकाउंट. तर यामध्ये आपण कुठले घेतलेले आहेत बघा. चॅप्टर पहिला ही तर पूर्ण थेरी आहे त्यामुळे आपण ही घेतलेलं नाही. हॉटेल बिझनेस अकाउंट, हॉटेल बिझनेस अकाउंटचे आपण एकूण 7 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यानंतर अंडररायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर, तर अंडररायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचरचे सुद्धा आपण प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यानंतर ब्रँच अकाउंट, ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम आज घेतलेला आहे. आणि ॲग्रिकल्चर अकाउंट याचे सुद्धा आपण प्रॉब्लेम 2 ते 3 पाहिलेले आहेत. काही अडचण असेल कुठल्याही प्रकरणातील तर तुम्ही मला विचारू शकतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर कळेल आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.